आपल्याला पाहिल्यानंतर कोणीतरी आपल्याला घाबरावं असं वाटणारी माणसं समाजामध्ये भरपूर असतात. ही माणसं कधीतरी जाणीवपूर्वक कुणाला तरी भीती दाखवतील, कधीतरी आपला वचक ठेवण्यासाठी म्हणून काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतील. अशा सगळ्यांमध्ये ही माणसं नेमकं काय हरवून बसतात असा प्रश्न कितीतरी माणसांना पडत राहतो. या सगळ्यातून काय मिळतं असंही अनेकांना वाटतं आणि जे जे काही मिळतं ते मिळतं म्हणून त्या आविर्भावात वावरणारी माणसं सुद्धा भरपूर असतात. अशा सगळ्यांसाठी म्हणून खलील जिब्रान यांची एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. खलील जिब्रान असे लिहितात, त्यांचं वेडा नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकातली ही फार सुंदर अशी कथा आहे. ती कथा अशी आहे की एकदा रस्त्यानं निघालेला असताना एक बुजगावणं दिसतं. त्या बुजगावण्याजवळ जातो आणि त्याच्याजवळ उभा राहतो आणि म्हणतो, तुझं लेका भारी आहे. बुजगावणं म्हणतं, काय रे, कसं काय? त्यावेळी मी म्हणालो की हितली सगळी पाखरं तुला घाबरतात म्हणून तुझं भारी आहे. तुला सांगू, मला पण माझं भारी वाटतं. बुजगावणं विचारतं, का रे बाबा, तुला का तुझं भारी वाटतं? तेव्हा मी म्हणालो, माझं भारी वाटतं कारण गावातली सगळी माणसं मला घाबरतात. आता गावातली सगळी माणसं मला घाबरतात असं म्हटल्यानंतर त्याचे हावभाव काय असतील हा मला प्रश्न पडला होता. परंतु त्यावेळी ते बुजगावणं हसतं आणि म्हणतं, तुला खरं सांगू का, गावातली सगळी माणसं त्यालाच घाबरतात ज्याच्या डोक्यामध्ये भुसा आणि अंगामध्ये पेंडा भरलेला असतो. खलील जिब्रान असं लिहितात की त्यानं माझी टर उडवली, त्यानं माझी चेष्टा केली, की त्याने नेमकं काय केलं हा मला फार मोठा प्रश्न पडला. पण अशा सगळ्या काळामध्ये मी त्याच्याकडं दररोज जात असताना बघायचो आणि बघत असताना मला मात्र त्याचं तेच वाक्य आठवायचं. वर्षभरानंतर गेलो, मी त्याच्या समोर नम्रतेनं उभं राहिलो आणि त्याच्या समोर उभं राहिल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये बघितलं तर 2 चिमण्या आता तिथं आल्या होत्या. तो 2 चिमण्यांनी त्याच्या डोक्यातला जो भुसा असतो त्या भुस्यामध्ये आता घरटं बनवायला सुरुवात केली होती. ते घरटं विणत असताना त्यांनी सुखाचा संसार थाटण्याचा प्रयत्न केलेला होता. मी त्याच्याकडे बघत होतो, त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि मला कळालेलं तत्वज्ञान असं होतं की आपण कधीतरी कुणावर तरी वचक ठेवण्याचा प्रयत्न करतो. माणसं आपल्याला घाबरतात पण माणसं आदर करू शकत नाहीत. अशा काळामध्ये आपली नम्रता आणि खूप साधं राहणं हे आपल्याला आदर मिळवून देऊ शकतं. हा आदराचा तत्वज्ञानाचा भाग मला त्या बुजगावण्यानं दिला. खलील जिब्रान यांना त्या बुजगावण्यानं शिकवलेलं हे तत्वज्ञान होतं. तुम्हाला याच्या माध्यमातून काय कळतं, काय भेटतं, हा आपला मुद्दा आहे. तुम्हाला नेमकं या कथेच्या माध्यमातून काय तात्पर्य जाणवलं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. आणि अशाच कथा, कविता आणि वेगवेगळे किस्से ऐकण्यासाठी आपल्या पुस्तक नाकाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.